तर राम राम म्हणलं मंडळी. तुम्ही म्हणत आजच्याला एवढं आवरून कुठं चाललाय? ही आहे आपली डॉगेश भाई, सॉरी डॉगेश बहीण. डॉगेश बहिणीला बाय बाय केलं आणि निघालो आपण आपल्या कामाला. तुम्ही म्हणत आजच्याला ह्यो चाललाय एवढं आवरून तुमच्या वहिनीला भेटाय. तर तसं काय नाही मित्रांनो, आज शनिवार असल्यामुळं आपण चाललोय आज मारुतीला. हे आहे बघा भावांनो किर्लोस्करवाडीचं गेट. इथून आपण डायरेक्ट आलो बांगबुंग बांगबुंग करत पुढे. परत आलो आपण डायरेक्ट किर्लोस्करवाडीतल्या नवीन ब्रिज खाली. हे बघा कसा आहे, नात करती काय, काम चालू जाईल लवकरच दणका विषय. तर मित्रांनो ब्रिज सोडून पुढे आल्यानंतर इथे एक लागतंय छोटंसं मारुतीचं मंदिर. तर इथं कोण कोण थांबतंय नक्की कमेंट करून सांगा. मामा करत होती पूजा इथं. मामांची पूजा झाल्यानंतर आपण घेतला असा एक व्हिडिओ. दर्शन वगैरे आपण घेतलं. तर मित्रांनो तुम्ही पण पुंदीच्या मारुतीला जाताना इथं थांबता का नाही कमेंट करून सांगा. तिथून डायरेक्ट दर्शन घेऊन झाल्यानंतर असं आलो आपण पुंदीत. ती बी कसं बांगबुंग बांगबुंग करत एंट्री केली पुंदीमध्ये. तसं दिसलं आपल्याला देवळ. देवळ दिसल्यानंतर काय हो, मन सोक्तच असं एकदम मस्त वाटलं. दर्शन घेतलं तिथं पण. तिथून दर्शन घेऊन झाल्यानंतर आलो बांगबुंग बांगबुंग करत फुलाव. ते पण कुठल्या पुंदीच्या. बांगबुंग मध्ये असा एक सेल्फी व्हिडिओ घेतला. हे बघा मामा पाठीमाग मासं पकडत बसली. बांगबुंग मध्ये मामासने म्हणलं इथं मगरी बिगरे आहेत काय लय. मगरी बिगरे असतील की मामाने सांगितलं आमनापुरात लय असते त्या. पुढे येऊन घेतलं एक स्टिंग असं मस्तपैकी कसं गार एकदम एकदम मस्त. स्टिंग घेतलं ना आलो पुढं. पुढे येऊन बघतोय तर काय असं मस्तपैकी बघा वातावरण होतं. पेलं जरा स्टिंग, एनर्जी एकदम आली कडकमध्ये. तिथून बांगबुंग बांगबुंग करत आलो डायरेक्ट किर्लोस्करवाडीत. दुपारची 3:30ची रेल्वे आलती. ही रेल्वे जर कुठल्याही कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. रेल्वे निघाली बांगबुंग बांगबुंग करत. तसंच आपण पण आलो पुढं बांगबुंग बांगबुंग करत. कसा आहे दरारा, डायरेक्ट फटाक उघडल्यावर आपल्याला एंट्री. हो नात करते काय. बांगबुंग बांगबुंग करत आलो आपण डायरेक्ट आपल्या शॉपवर. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा.